जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी म्हणा पिजन वल्लभ जय गिरिवरधारी जय जय यशोदा नंदन जय ब्रजनरंजन जय ब्रजनरंजन यशोदा जय यशोदा नंदन जय ब्रजनरंजन जय जय यमुना निरावनचारी जय कुंज बिहारी जय यमुना निरावनचारी जय कुंज बिहारी जय यमुना निरावनचारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम
श्रीमद भागवत स्कंद 6 अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 38 आणि पुढील काही मी म्हणतो आपणही म्हणू शकता. श्लोक आपल्या समोर आहे. ममाहमिति देहादौ हित्वा अविद्या अर्थधीमते ध्यासे मनो भगवती शुद्धं तत्कीर्तनादिभिः
ममाहमिति देहादौ हित्वा मिथ्यार्थधीर्मते ध्यासे मनो भगवती शुद्धं तत्कीर्तनादिभिः ममाहमिति देहादौ हित्वा मिथ्यार्थधीर्मते ध्यासे मनो भगवती शुद्धं तत्कीर्तनादिभिः शब्दार्थ भाषांतर तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय। भाषांतर केवळ भक्तांच्या सहवासात राहून मी भगवंतांच्या नामांचा जप केल्यामुळे माझे हृदय आता विशुद्ध होत आहे। त्यामुळे मी भौतिक इंद्रिय तृप्तीच्या फसव्या आकर्षणाला यापुढे बळी पडणार नाही। आता मी परम सत्याच्या ठाई दृढपणे स्थित झाल्यामुळे यापुढे माझ्या देहाशी तादात्म्य करणार नाही। मी आणि माझे या मिथ्या सत्वगुणाचा त्याग करणार आहे आणि माझे मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमळांवर केंद्रित करणार आहे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः श्रीरामकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्विताय नमः विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये। आणि आजचा सत्संग आपण थोडा विशेष म्हणू शकतो कारण आज गुरुपौर्णिमा आहे। पण आजचा विषय आपण जो डिक्लेअर केलाय तो हरिनाम। हरिनामाचं काय करायचं आपल्याला आश्रय घ्यायचा आहे। हरिनामाचा महिमा आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार। पण हरिनाम सुद्धा एक प्रकारे आपला गुरुच आहे बरोबर। भगवंताचं नाम आहे
आणि भगवंताचं नाम हे भगवंतांपासून कसं आहे, विभिन्न आहे. पण ते आपल्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी पोहोचवलं त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड म्हणजे उपकार आपण आज व्यक्त करू शकतो आजच्या दिवशी त्यांचे, आणि ते करायला पाहिजे, त्यांचं गुणगान करायला पाहिजे. विशेषतः आपले इमिजिएट संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांच्या कार्यामुळे आपण आज इथे एकत्र बसलेलो आहोत, हरिकथा ऐकतोय आणि सगळं शास्त्र उघड झालंय त्यांच्यामुळे. यापूर्वी ते संस्कृतमध्ये बद्ध होतं, त्यानंतर काही बंगाली भाषेमध्ये पण उपलब्ध होतं, ते स्वतः बंगाली होते आणि आपले आचार्य सगळे बंगालीच आहेत. त्यामुळे या दोन भाषेमध्ये शास्त्र होतं, संस्कृत आणि बंगाली. मग श्रील प्रभुपादांनी ते इतर सर्व भाषेमध्ये त्याच्यासाठी दरवाजे उघडे करून दिले सगळ्या जगाला. म्हणून आपण सहज आज भागवतम मधला श्लोक म्हणतोय, त्याचा भाषांतर आणि तात्पर्य समजून घेतोय. तर गुरुपौर्णिमेला आपण अजून काय म्हणतो, व्यास पौर्णिमा. तर व्यास पौर्णिमा किंवा व्यासदेव हेच मुळात भगवंत आहे, भगवंताचे 27 अवतार आहेत ते. कारण हे जे काही वाङ्मय, वैदिक वाङ्मय जे आहे ज्याला आपण वेद म्हणतो, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, इतिहास, अरण्यक, हे सगळं जे आपण पाहतो हे एकदम प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही. लाखो श्लोक संस्कृत मध्ये बद्ध आहेत. आणि भगवंतानी हे जे वेदांचं ज्ञान हे प्रथम ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये सांगितलं, बरोबर ना. मग त्यानंतर परंपरा सुरू झाली, ब्रह्मदेवांपासून मग नारद मुनी, त्यांचे पुत्र मानसपुत्र नारद मुनी, मग त्यांचे शिष्य कोण, व्यासदेव. मग आपण आता काय म्हटलं, व्यासदेव कोण आहे, भगवंत आहे. भगवंत कसं करतो, आपल्या भक्ताचाच परत शिष्य बनतात आणि ते ज्ञान पुढे पुढे घेऊन जातात. कारण भगवंतच हे कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात. तर व्यासदेवांचं कार्य फार मोठं आहे. आपण विचार करतो त्यावेळी साधारणपणे 5000 वर्षापूर्वी हे सगळं वैदिक साहित्य आपण जे म्हटलं, 4 वेद म्हटलं तरी लाखो श्लोक आहेत. आपण तिथपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तर 4 वेद समजणं कठीण होतं, ज्ञान सगळं त्यात दडलंय. आणि आपली बुद्धी म्हणजे आता ते द्वापार युगातली गोष्ट आहे, 5000 वर्षापूर्वी द्वापार युगातली गोष्ट आहे. त्यावेळेस लोक कसे होते, बुद्धिमान होते, त्याच्यापूर्वीचे अजून होते, आयुष्य जास्त, बुद्धी जास्त, सगळं जास्त होतं. आणि आता त्याच्यानंतर येणारं म्हणजे आपण कलियुगातले सगळंच कमी, अल्प अल्प अल्प. मग यांना वेद कसे समजणार, वेद नाही समजले, वेदचा अर्थच मुळी ज्ञान होतो, नॉलेज. वेद म्हणजे नॉलेज, सगळं ज्ञान जे आहे ते वेदांपासून येतं. तर वेद नाही समजले तर आपला उद्धार कसा होणार, शास्त्र समजणार कसं. आपण जे आता इथे भौतिक जगामध्ये अडकलोय, त्याला शास्त्र समजणार कसं, मूळ उद्देश कसा कळणार. मग त्यासाठी व्यासदेवानी काय केलं, प्रथम त्या 4 वेदांना विभागणी केली. विभागणी केल्यानंतर त्यांनी त्याचं काय केलं, सार लिहिलं. त्याला एक्स्ट्रॅक्ट म्हणतात किंवा सायंटिफिक भाषेमध्ये ऍबस्ट्रॅक्ट म्हणतात. आणि त्याला म्हणतात वेदांत सूत्र, वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र पण म्हणतात. म्हणजे 4 वेद अफाट आहेत, ते कळणार नाही म्हणून त्यांनी सूत्र रूपामध्ये लिहिलं. नाही, छोटं छोटं श्लोक खूप मोठे आहेत वेदामध्ये. सूत्र रूपामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक सूत्र म्हणतो, अथातो ब्रह्मजिज्ञासा, हे पहिलं सूत्र आहे ब्रह्मसूत्र. तर अथातो ब्रह्मजिज्ञासा हे बऱ्याच वेदांमध्ये श्लोकाचं सार आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय, अरे आता तरी निदान तुम्ही जिज्ञासा करा, मनुष्य मिळालाय ना, आता जिज्ञासा करा की मी कोण आहे, भगवंत कोण आहे, मी इथे का दुःख भोगतोय. म्हणून पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा. पण आपण इथपर्यंत पोहोचतच नाही. तर अशी सगळी सूत्रमय छोटी छोटी सूत्र तरी तयार केली, सारांश केला वेदांचा, 4 वेदांचा. पण 4 वेदांचा सारांश तो पण नेमका अफाट झाला, कारण वेदांची व्याप्ती थोडी जास्त आहे. 4 वेद त्याचा सारांश पण खूप मोठा झाला, तो पण कळणार नाही. मग त्यानंतर आणि शिवाय बघा आपल्या समाजामध्ये
किंवा मनुष्यामध्ये बघा 4 लक्ष योनी आहेत. किती? 4 लक्ष योन्या. टोटल 84 लक्ष योनी आहेत ना. मग प्राणी असतील, पक्षी असतील, झाडं असतील, कीटक असतील, मासे असतील, हे सगळ्या 84 लक्ष योन्या. तर त्या 4 लक्ष योन्या आहेत त्या मनुष्यामध्ये आहेत. बरोबर ना. मग त्यामुळे 4 लक्ष योन्यामध्ये तुम्ही म्हणाले सगळी तर माणसं दिसत आहेत ना. मग 4 लक्ष योन्यामध्ये केलं काय ब्रह्मदेवानी? तर प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी आहे. काही जण आहेत ते सत्वगुणामध्ये आहेत, काही रजोगुणामध्ये असतात, काही तमोगुणामध्ये असतात. बरोबर ना. देवी देवता असतात, भरपूर आहे सगळ्या त्यामध्ये योन्यांमध्ये. मनुष्य योनी 4 लक्ष आहेत त्यामध्ये. मग प्रत्येकाचा उद्धार होण्यासाठी एकच शास्त्र चालेल का? नाही चालणार. सगळ्यांना सगळं कळणार नाही. वेदांत सुद्धा सगळ्यांना कळतील का? नाही कळणार. आणि मधल्या काळामध्ये ती काही वर्गाची मक्तेदारी होती. बरोबर ना. मग त्यांनी काय केलं? सांभाळण्यासाठी म्हणजे त्यांनी जे ह्या ज्ञानापर्यंत पोहोचणार नाहीये, अल्पबुद्धी म्हणा किंवा त्यांच्या अशा व्यवसायापोटीच ते पोहोचणार नाहीये म्हणा किंवा असं काही करण्यामुळे त्याच्यासाठी इतिहास दिले. महाभारत दिलं. महाभारत हा इतिहास आहे, काव्य आहे महाभारत. आणि त्या महाभारतामध्ये भगवद्गीता दडवून ठेवली. भगवद्गीता ही उपनिषद आहे. कळलं? जेणेकरून औषध भगवद्गीता आहे, त्याच्यासाठी एवढी कथा असते महाभारत. जेणेकरून लोक ते महाभारतावर भगवद्गीता नावाचं औषध पचवतील. पण हे आपण ओळखलं पाहिजे. अख्खा महाभारत तसं म्हटलं तर ते गीता समजण्यासाठीच आहे, भगवद्गीता समजण्यासाठी. मग असं तरी करत करत असं इतिहास, अरण्यक लिहिली, सगळी लिहिली, पुराणं लिहिली, 18 पुराणं लिहिली, 108 उपनिषद लिहिली. अरे बापरे, एवढं सगळं करतोय तरी पण व्यासदेव संतृप्त होईना. त्यांना कसं असं अनइझी वाटायचं, म्हणजे कसं चैन पडत नव्हती. एवढं सगळं तरी मला कसं काय आवडत, माझ्या आवडत नाहीये, काहीतरी चुकतंय गुरुदेव असताना वाटायला लागलं. म्हणून ते आपल्या गुरुकडे गेले. गुरु कोण त्यांचे? नारद मुनी. आणि त्यांनी आपली बेचैनी सांगितली, बाबा असं मला मी केलं, एवढं सगळं लिहिलं आहे. 4 वेदांची विभागणी 4 भागात केली आहे. वेदांत सूत्र लिहिली सोपं करण्यासाठी. त्यानंतर बाकी सगळं लिहिलं एवढं, पुराण, उपनिषद, अरण्यक, इतिहास. पण कुठेतरी चुकतंय काहीतरी, मला कळत नाहीये, तुम्ही जरा मला मार्गदर्शन करा. मग त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही बाकी सगळं व्यवस्थित दिलंय, पण तुम्ही भगवंताचं गुण, लीला यांचं वर्णन केलं नाहीये. भगवंत आणि भक्त त्यांचं आदान प्रदान जे आहे, भक्तिमय, प्रेममय, त्याबद्दल तुम्ही काही लिहिलेलं नाहीये. ते तुम्ही लिहायला पाहिजे. त्यावेळी व्यासदेवानी सगळ्यात मोठं पुराण लिहिलं. ते म्हणजे काय? श्रीमद भागवत पुराण. जे आपण आजचा श्लोक जो बघतोय ते श्रीमद भागवत पुराण. त्याचा हा एक स्कंद आहे. तर श्रीमद भागवत पुराण मध्ये काय आहे? तर त्यांनी नारद मुनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या गुण, लीला, कथा आणि भक्तांबरोबरचं आदान प्रदान, याबरोबरच भगवद्गीतेमध्ये सांगितलेली जी काही फिलॉसॉफी होती, ज्ञान, तेच परत सांगितलं. आणि ते त्यांनी ज्यावेळी लिहून झालं त्यावेळी त्यांना पूर्ण संतृप्ती झाली. ते आपण आता इथे अभ्यास करू. पण ते संस्कृत मध्ये होतं, बरोबर ना. मग त्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये किंवा त्याचा कसा त्या मूळ भागवतांवर भाष्य करतो. बघा, आपण बघतो एखादा वाङ्मय लिहिलं की त्यावेळी बरेच जण भाष्य करतात. भगवद्गीतेवर पण जवळ 700 भाष्य केलेली आहे. आता बहुपादांनी एक भाष्य केले, ते आपण अभ्यास करू. तर त्यावेळी पण असं वेगवेगळ्या आचार्यांनी, वैष्णव आचार्य जे आहेत, 4 वैष्णव परंपरा आहेत, त्यावेळी वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरती टीका लिहिलेली होती. मग ती टीका एकत्र करून वगैरे मग पुढच्या आचार्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशन करून किंवा ती सुरळीत करून लोकांना समजेल या भाषेमध्ये आणत ती तात्पर्य लिहिली. असं करता करता श्रील प्रभुपाद असे एकमेव आपले आचार्य आहेत की ज्यांनी श्रीमद भागवतम, जे सगळेचे सगळे 18,000 श्लोक आहेत. किती? 18,000 श्लोक, 12 स्कंद आणि 18,000 श्लोक, सगळ्याच जे काही भाषांतर असेल, तात्पर्य वेगवेगळ्या भाषेमध्ये देणारे असे एकमेव आचार्य. म्हणून त्यांचं आज आपण स्मरण करायला पाहिजे. गुरुपौर्णिमे दिवशी त्यांचे आपल्याला ते उपकार आहेत. पूर्वीच्या काळामध्ये प्रभुपादांच्या पूर्वी जे आपले इथले आचार्य दिसतात सगळे, चढ गोस्वामी असतील, सगळी गुरु परंपरा आहे, त्यावेळी भागवतम त्या प्रति एवढ्या उपलब्ध नसायच्या. त्यावेळी काय असं प्रिंटिंग नसायचं ना.
लगेच प्रिंटिंग केलं 100 कॉपी 1000 कॉपी लाख कॉपी काढल्या डिस्ट्रीब्युट केल्या असं नाहीये. आता आपल्याला बघा भागवतमच्या आपल्या इथे सेंटरला पण आहे, आमच्या घरी आहे, बऱ्याच भक्तांच्या घरी भागवतम असतं. कुठेही तुम्ही इस्कॉनच्या मंदिरात जावा, तुम्ही सहज भागवतम घेऊ शकता. पण त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. मग त्यावेळी ते लोक जे कोणी परंपरेमधले आचार्य असायचे त्यांच्याकडून ते गोळा करायचे, त्यांनी जे काही लिखित लिहिलं होतं किंवा ते काही टिप्पणी करायचे, असं करत 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 ते आपल्यापर्यंत याचं सार आलंय. आता तात्पर्य रूपामध्ये प्रभुपादांच्या भाषांतर आणि तात्पर्य रूपामध्ये सार आपल्या समोर आलंय. ते आपण इथे आता अभ्यास करू. तर असे आपल्यावर सगळ्यांचे उपकार आहे. तशी एक गुरुपौर्णिमा आहे, तर त्यांना आपण आज काय करायला पाहिजे, त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आता आपलं जीवन सार्थक होऊ शकतं नक्कीच त्यांच्या उपकारामुळे. तर हरिनाम आणि हरिनामाचं महत्व ही पण त्यांचीच कृपा आहे. मग यापूर्वी आपण इथे भक्तीमध्ये किंवा इस्कॉनमध्ये येण्यापूर्वी आपण बऱ्याच प्रकारे वेगवेगळे नामस्मरण करायचो, नामजप करायचो, भक्ती करायचो, भक्तीच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी करायचो, बरोबर ना? पण कसं असतं बघा, सत्य एकच आहे. कोणाचं नाव घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्वोत्कृष्ट फायदा होईल, आध्यात्मिक सुद्धा. हे एकच सत्य आहे, ते दोन गोष्टी करत नाही. म्हणजे ह्याचं पण नाव घ्या आणि ह्याचं पण नामस्मरण करा असं होणार नाही. नामजप एकाच करायला पाहिजे. ते ठासून कोणी सांगितलं आपल्याला की तुम्ही हाच नाम, ह्याच नाव घ्या. म्हणजे 3 नावं महत्वाची आहेत, राम कृष्ण आणि हरी. जसे आपले वारकरी म्हणतात राम कृष्ण हरी, तसं आपला पण जो महामंत्र आहे तो तोच आहे. वारकरी पंथाने जो रामकृष्ण हरी एक्स्ट्रॅक्ट काढलं सोप्या भाषा त्याच्यामध्ये, मी 3 शब्द काढले, तोच वेदांमध्ये सांगितलंय. कलिसंतारण उपनिषद आहे बघा, उपनिषद जसं म्हणा 108 उपनिषद दिली नाही का व्यासदेवांनी, त्यात एक उपनिषद काय आहे, कलिसंतारण उपनिषद. त्यामध्ये हा मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र जो आहे ना, हा मंत्र त्यामध्ये वेदांमधून आलेला आहे. हा काय असंच कोणी तयार नाही केला इस्कॉनने, आपण पाहू शकता. तर हे आपल्याला कोणी ठासून सांगितलं पाहिजे ना, तरच आपण हे करणार. नाही तर आपण काहीतरी करत बसणार, नामस्मरण करत बसणार. हे सगळं नामस्मरण काही चुकीचं काहीच नाही आहे. कुठलीही देवी देवताचं नामस्मरण करणे, एखाद्या महाराज स्वामी नामस्मरण करणे हे चुकीचं काही नाही आहे. पण जे सर्वोत्कृष्ट फळ आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला योग्य त्या गुरुच्या आश्रयाखाली, योग्य त्या गुरु परंपरेमध्ये जाऊनच नाम जप करायला पाहिजे. जसं आपल्या प्रभुपादांनी हा महामंत्र म्हटलेला, हा महामंत्र आपल्याला दिलाय. त्याचा मूळ वेदांपर्यंत जातं आणि वेद कोणी सांगितले, भगवंताने सांगितले. म्हणजे भगवंताने काय सांगितलंय, कलियुगाचा धर्म हाच आहे, 16 अक्षरी मंत्र. त्याचं आपण सांगितलं नाम जप करायला पाहिजे. इतर आपण नाव घेतलं तर त्याचा फायदा होणार नाही असं नाही, भौतिक फायदे होणार सगळे. म्हणजे काहीतरी हे मिळेल ते मिळेल, पण ते मृत्यूसमयी काढून घेतलं जातं. आध्यात्मिक फायदा, भक्ती, भगवंताचं प्रेम मिळू शकत नाही कुठल्याही मंत्रात. तर हे आपल्याला कोण सांगितलं, तर हे आपल्या परंपरेत सांगितलं आणि प्रभुपादांनी ते आपल्याकडून आणून पोहोचवलं की तुम्ही आता गोंधळून जाऊ नका, हे करा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, संकीर्तन करा, भगवंताच्या कथा ऐका भागवतांमधून. बस एवढं पुरेसं आहे तुम्हाला भगवत धामात आणण्यासाठी आणि या 84 योन्यातून बाहेर पडण्यासाठी, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव गोष्ट आहे भगवंताच्या नामाचा जप. आणि आपला विषय तोच आहे आजचा. तो आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या सर्व आचार्यांना काय करूया, समर्पित करूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आपण चर्चा सुरू करूया. राधा गोपीनाथ मंदिर जे आपलं आहे त्या विग्रह इथले हे विग्रह पाहू शकता. हे गिरगावचं मंदिर आहे आपल्या इस्कॉनचं. तर त्या मंदिरातल्या विग्रहांचा आज वाढदिवस आहे, त्याचं इन्स्टॉलेशन आजच्या दिवशी झालं होतं. तरी पण फार मोठी गोष्ट आहे, कारण आपला जो सत्संग हॉल आहे, आपलं कणकवली कुडाळ जो सत्संग आहे किंवा कॉंग्रिगेशन जर आपण म्हणतो इस्कॉनचं, ते त्या मंदिराशी कनेक्टेड आहे. आपल्या तिकडून सगळे गोष्टी आपल्याकडे येतात आणि ते आपण फॉलो करतो. आपण इथे कोणी काही ठरवत नाही, आपण
आपण त्या मंदिराच्या आश्रयाखाली आहोत. इस्कॉनमध्ये एक परफेक्ट सिस्टीम आहे. इथे कोणी असा मध्येच कोणीतरी असा स्वामी वगैरे येत नाही. डायरेक्ट सिस्टीम आहे प्रॉपर. त्याप्रमाणे सिस्टीमप्रमाणे सगळी मंदिरं चालतात आणि त्या मंदिराच्या अंडर ही छोटी छोटी सेंटर्स असतात. तसं आपलं एक सेंटर आहे ते त्या मंदिराच्या अंडर डेव्हलप होत आहे. तर शिवाय आज आपले एक गोस्वामी सनातन गोस्वामी, इथे आपले 6 गोस्वामी किडीस आहेत ना, सनातन गोस्वामी, त्यांचाही तिरोभाव आहे. प्रथमेश कृपेने आपल्याला ते नेहमी तो त्याचं छानपैकी पॅम्पलेट बनवून टाकत असतो आपल्या ग्रुपवरती. त्यामुळे आपल्याचा लाभ होतो. कारण ते फार महत्वाचं आहे. आपल्या गुरुच आहेत ते, आचार्यांपैकीच एक आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड मानले पाहिजे. तर आजच्या विषयाला आपण आता सुरुवात करूया. तर या एका श्लोकाच्या अर्धामध्ये जवळजवळ सगळ्या वैदिक शास्त्राचा सार आहे. आणि त्याचं मिनिंग काय आहे थोडक्यात, तर भगवत नामाचा महिमा हेच आहे बघितलं तर आपण स्लोली बघूया भगवत नामाचा काय महिमा, शास्त्रांमध्ये काय काय सांगितलंय. कदाचित आपण ह्या आजच्या दिवशी संपवू नाही शकणार, आपण पुढच्या वेळेला कंटिन्यू करू शकतो. ओके, तर आपला आजचा विषय काय आहे, हरिनामाचा महिमा. आणि आपल्या प्रभुपादांनी काय सांगितलंय, कोणत्या मंत्र सांगितलंय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यामध्ये 3 शब्द आहेत बघा, तेच रिपीट केले, हरे राम कृष्ण. राम आणि कृष्ण ही भगवंतांची नाव आहे आणि हरे ही त्यांची शक्ती आहे. किंवा हरीला कधी कधी नारायण पण म्हटलं जातं. भगवंताचं नाव हरी जो सगळ्या दुःखांचं हरण करतो. तर भगवंताची शक्ती असंच आतमध्ये आहे. त्यामुळे हा बिंदास्त मंत्र आपण घेऊ शकतो आणि आपला उद्धार करू शकतो. आता ह्या श्लोकाकडे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कोणतरी म्हणतंय बघा, काय म्हणते बघा, केवळ भक्तांच्या सहवासात राहून मी, म्हणजे कोणतरी आहे, तो बघूया कोण आहे. भगवंतांच्या नामाचा जप केल्यामुळे माझे हृदय आता विशुद्ध होत आहे. म्हणजे त्याच्यापूर्वी शुद्ध नव्हतं त्या व्यक्तीचं. शुद्ध कसं झालं, भगवंताच्या नामाचा जप केल्यामुळे. त्यामुळे मी भौतिक इंद्रिय तृप्तीच्या फसव्या आकर्षणाला यापुढे बळी पडणार नाही. आता मी परमसत्याच्या ठाई म्हणजे भगवंताच्या ठाई दृढपणे स्थित झाल्यामुळे यापुढे माझ्या देहाशी तादात्म्य करणार नाही. मी आणि माझे या मिथ्या संकल्पनांचा त्याग करणार आहे आणि माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांवर केंद्रित करणार आहे. तर ही जी व्यक्ती आहे, तर या श्लोकावर मला कळते बघा, ही जी कोणी व्यक्ती बोलते तिचा काही प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे तिचं पतन झालं होतं किंवा तो अशुद्ध झाला होता काही कारणामुळे, भक्तीच्या बाहेर गेला होता. पण तो परत भक्तीमध्ये आला. असं पण काहीतरी घडलं त्याच्या जीवनामध्ये, भगवंतांनी कृपा केली, ठीक आहे, आणि ते परत भक्तीमध्ये आले. पण त्यांची जी काही भक्तीमधली वृत्ती झाली किंवा त्याचा उद्धार होत चाललाय, तो कसं चाललाय, भगवंताच्या नामाचा जप केल्यामुळे. आणि त्यामुळे ते काय म्हणताय, उत्स्फूर्तपणे म्हणताय की त्यामुळे मी आता याच्यापुढे भौतिक आकर्षणाला बळी नाही पडणार. आपल्या भगवद्गीतेमध्ये बघा, भगवंत पण जे सुरुवातला जे बोलायला सुरुवात केली, भगवंत कधी सुरुवात केली बोलायला, दुसऱ्या अध्यायात. पहिल्या अध्यायात काय बोललेच नाही ते. पहिल्या अध्यायात फक्त अर्जुन आपली असमर्थता दर्शवत होता की मला हे जमणार नाही, माझे कोणतरी काका मामा आजोबा मित्र आहेत, त्यांना मी मारणार नाही आणि राज्य करणार नाही. आणि मग भगवंतांनी ऐकून घेतलं आणि दुसऱ्या अध्यायात बसून बोलायला सुरुवात केली. मग दुसऱ्या अध्यायात ज्यावेळी त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळी ते एकदम बोलले का भक्ती कर म्हणून, हरे कृष्ण महामंत्र म्हणून, असं म्हटलं का नाही. स्लोली त्यांनी त्याचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. तर भगवंत पहिल्यांदा काय म्हणाले की पहिलं तू हे समज की तू हे शरीर नाहीस, तू आत्मा आहेस आणि माझा अंश आहेस. मी परमात्मा आहे, मी सनातन आहे, मी सच्चिदानंद आहे आणि तू माझा अंश आहेस. तर पहिली ही संकल्पना दूर कर.
की तू शरीर आहेस, तू शरीर नाहीयेस, तू आत्मा आहेस. आणि तू ज्यांच्याबरोबर लढणार आहेस कौरव, ते पण शरीर नाहीये. मग दुर्योधन असू दे, ते सगळे 100 भाऊ असू दे, भीष्मदेव असू दे, ते तुझे आजोबाजू म्हणतोयस, तुझे मित्र असतील, सगळे जण जे आहेत ते पण शरीर नाहीये, ते आत्मा आहे, ते पण माझेच अंश आहेत. भगवंत म्हणतात नाही का भगवद्गीतेमध्ये, ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन. सगळे जीव जे आहेत, सगळे कीटक, मुंगी, वनस्पती, प्राणी, मनुष्य, देवी देवता, हे सगळे माझे अंश आहेत. मी परमात्मा आहे आणि ते आत्मा आहे आणि ते सनातन आहे. तर तसे हे कौरव आणि तुम्ही सगळे पांडव, हे सगळेजण माझे अंश आहेत. तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा. पण ते जे कौरव आहे सध्या ते कसे आहे, अधर्माच्या बाजूने आहे. म्हणून त्यांना काय कर, त्यांचं शरीर नष्ट कर. मी तुला सांगतोय, काळजी करू नको. तुझं शरीर नष्ट करून ठार मार, तर त्यांचा उद्धार होईल. या शरीरात त्यांचा उद्धार होणार नाही, कारण ते पापामय जीवनामध्ये एकदम रत आहे. मग हे तिथे आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगितलं जातं की मी आणि माझं, ही जी अर्जुनाची संकल्पना होती, ती भगवंतानी भगवद्गीतेमध्ये बोलायला सुरुवात केल्यापासून तेच पहिलं सांगितलं. मग कर्मयोग सांगितला, मग अष्टांगयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, आणि मध्ये 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 सगळीकडे भक्तियोग सांगितला. एकदम भक्ती सांगितली नाही. तर आपण पण पहिली ही कन्सेप्ट समजली पाहिजे की आपण काय आहोत, दोन भाग आहेत, मी आणि शरीर. मी म्हणजे शरीर नाहीये, मी म्हणजे आत्मा आहे आणि मी भगवंतांचा अंश आहे. मला काही घाबरण्याची गरज नाहीये. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद पण बघा खूप छान याचं वर्णन करतायत या श्लोकाचं, की जीवात्मा भौतिक परिस्थितीला कसा काय बळी पडतो याचे विस्तृत वर्णन वर्तमान श्लोकात आहे. काय म्हणतात, जीवात्मा म्हणजे आपण सगळे जे सोल आहोत ना, आत्मा म्हणून आहोत, भगवंतांचे अंश, या भौतिक परिस्थितीमध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये किंवा या भौतिक जगामध्ये कसे काय आलो, बळी पडलो, याचं वर्णन या श्लोकामध्ये केलं. या प्रक्रियेचा प्रारंभ आपण म्हणजे आपले शरीर आहोत या भ्रांत कल्पनेने होतो. त्यामुळे भगवद्गीतेच्या प्रारंभीच म्हटले आहे की आपण म्हणजे आपले शरीर नसून आपण केवळ या शरीरात निवास करीत असतो. म्हणजे आपण आता हेच विचार करावा. आणि अर्जुनाला भगवंतांनी पहिले हेच सांगितलं सुरुवातीला की तू बाबा शरीर नाही आहेस, या शरीरामध्ये निवास करतोस. मात्र आपण जेव्हा हरे कृष्ण मंत्राचा जप करू लागतो आणि स्वतःला सदैव भक्तांच्या संगतीत ठेवू लागतो, तेव्हाच आपल्या ठाई तशी भावना विकसित होऊ शकते. प्रभुपाद बघा इथे खूप छान तात्पर्यामध्ये ऍड करतात. भगवंताला जे अभिप्रेत आहे या श्लोकामधून काय बघा, हे कधी शक्य आहे, ही संकल्पना जी आपण मृत्यूपर्यंत बाळगतो, मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी अंग नाव आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी भारतीय आहे, मी अमेरिकन आहे, मला पाहिजे, हे माझे कुटुंबीय आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही माझी मुलं आहे, हे माझे आई वडील आहे, हा माझा समाज आहे, त्यांचं मला भरण पोषण करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी कष्ट करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी चिटिंग पण करायला पाहिजे, त्याच्यासाठी सगळं करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या भौतिक संकल्पना आहेत. कधी कशामुळे आल्या की मी स्वतःला काय मानतोय, शरीर मानतोय. मग या भौतिक संकल्पना काय अशाच नाश नाही होणार. कित्येक जन्म आपण ह्या संकल्पना घेऊन फिरतोय. कधी कधी मी गाढव बनतो तरी म्हणतो मी गाढव आहे, पण गाढवाला कळतच नाही तो गाढव आहे म्हणून. कित्येक जन्म होऊन गेले आपण त्या शरीरामध्ये गेलो की आपण तेच मानतो की मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी भारतीय आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे. म्हणजे काय, शरीराशी तादात्म्य केल्यामुळे खरे आपण आत्मा आहोत आणि प्रत्येक आत्मा सुंदर आहे, प्रत्येक आत्मा सच्चिदानंद आहे, प्रत्येक आत्मा पॉवरफुल आहे, प्रत्येक आत्मा पूर्ण ज्ञानात आहे आणि तो कायम आनंदात राहण्याच्या पात्रतेचा आहे. त्याला दुःख करण्याची गरजच नाहीये. पण आमची अशी परिस्थिती आहे का बघा, आपण 2 मिनिटं जरी प्रवचनामध्ये असलो तरी माझ्या पण मनात कधी विचार येतो, अरे उद्या काय करायचं, जाऊन मला शिकवायचं काय. हे का, कारण आपण शरीराशी तादात्म्य केले आणि त्या शरीरातून आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो जो आपल्याला कधीच मिळू शकत नाही. मग आपण ज्यावेळी आपली कल्पना आपल्याला कळेल की अरे मी आत्मा आहे ऍक्च्युली आणि मी भगवंतांचा अंश आहे, मला कशाही काळजी करायची गरज नाही आहे, भगवंतांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे. पण ही भावना जी आहे शरीराची भावना, ती काय लगेच जाणार नाही. तर ते काय म्हणताय, 2 गोष्टी जाऊ शकते. जसं या श्लोकात म्हटलंय
हरे कृष्ण मंत्राचा जप करू लागतो आणि सदैव भक्तांच्या संगतीमध्ये राहू लागतो, तेव्हाच ही भावना विकसित होऊ शकते. एकट्याने घरी बसून पण नाही होणार. कधी कधी आपल्याला वाटतं की मी घरी बसून मी करतो ना, सगळे भागवत माझ्याकडे आहे, जपमाळ आहे, प्रभुपादाचा फोटो आहे, भगवंत आहे, मी एकट्याने भक्ती करतो. नाही, मान्य नाहीये. प्रभुपादाला पण मान्य नाही, आपल्या गुरुला मान्य नाही, गुरु परंपरेला मान्य नाहीये, भगवंताला मान्य नाहीये. भगवंत पण म्हणतात, काय म्हणतात, यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. इथे माझे भक्त एकत्र येऊन माझ्या गुण लीला कीर्तन करतात, तिथेच मी असतो. नाहम तिष्ठामि वैकुंठे. जे वैकुंठामध्ये नाहीये, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिना हृदये पिवा. जे योगी असत नाही का, तपश्चर्या करतात, ध्यान करतात, त्यांच्या हृदयात पण काय जाते, मला पकडायला बघतात. त्यांच्या हृदयामध्ये मी त्यांना नाही सापडत, वैकुंठामध्ये पण मी नाही सापडत, तर मी कुठे असतो, यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त जेव्हा एकत्रित येऊन माझ्या नाम गुणालीलाचं कीर्तनाचं गान करतात, तिथे मी असतो. म्हणून इथे प्रभुपाद मुद्दाम सत्संगाचा इथे आपल्याला काय महत्व सांगताय. आणि म्हणून प्रभुपादांनी इस्कॉन संस्था निर्माण केली, जेणेकरून सगळ्या समविचारी लोकांना संघ मिळेल आणि ज्ञान मिळेल. पुढे काय म्हणतात प्रभुपाद बघा, म्हणून आमचा असा आग्रह असतो, आमचा म्हणजे प्रभुपादात आहे तात्पर्य लिहित आहेत ना, म्हणून आमचा असा आग्रह असतो की मनुष्याने भगवत नामाचा जप करावा आणि भौतिक जगातील प्रदूषणे, विशेष करून व्यभिचाराला प्रेरित करणाऱ्या कामवासना, मांसाहार, नशापान, जुगार यांपासून स्वतःला मुक्त ठेवावे. मनुष्याने निश्चयपूर्वक या तत्वांचे पालन करण्याचे व्रत घ्यावे आणि अशा प्रकारे भौतिक अस्तित्वाच्या दुःखमय परिस्थितीपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे. याकरिता जीवनाच्या भौतिक संकल्पनेपासून मुक्त होणे ही सर्वप्रथम आवश्यक गोष्ट आहे. हे सगळं घोडं शेवटी इथेच येत आहे की आपण स्वतःला शरीर मानतोय. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि जे काही आपल्या शास्त्राने सांगितलंय, जे गुरु परंपरेप्रमाणे ज्ञान आपल्यापर्यंत आलंय, जे गीता भागवत सांगते आपल्याला, ते समजून घेतलं पाहिजे. आणि ते म्हणतात या भौतिक संकल्पनेपासून दूर व्हायला पाहिजे, सत्संगामध्ये यायला पाहिजे. आणि सध्याची जी आपली दुःखमय परिस्थिती आहे, सध्या आपण फार दुःखमय परिस्थितीमध्ये आहोत, असं आपण आपल्याला अनुभवतो सुद्धा, पण आपल्या लक्षात येत नाहीये. कारण मध्ये मध्ये कुठेतरी नाही का मजा वाटते आपल्याला, काही चांगल्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये, मग आपण लगेच खुश होतो, अरे वा आयुष्य चांगलं आहे. ऍक्च्युअली चांगलंच आहे, वाईट नाहीये. आपल्या संकल्पना चुकीच्या आहे, सुख मागण्याच्या, सुख शोधण्याच्या संकल्पना चुकीच्या आहे, म्हणून आपण दुःखी होतो. आपल्या भगवंताने पण सांगितलंय सुखी होण्याचा मार्ग काय भगवद्गीतेमध्ये. तर असं प्रभुपादाने हे तात्पर्य लिहिलंय. मग आता तो कोण आहे, मगापासून आपण जे बोलतोय तो कोण आहे, जो म्हणतोय की मी पहिल्यांदा अशुद्ध होतो आणि मग भगवंताचं नाम जप केलं आणि मग शुद्ध झालो, आणि आता मी याच्या पुढे भौतिक संकल्पनाचा स्वीकार नाही करणार, मी माझं नाही, एकदा मी वागलोय चांगला, आता यापुढे मी करणार नाही, असं भागवतांमध्ये तो म्हणतोय. सुखदेव गोस्वामी त्याचा मुद्दा उल्लेख करताय. जसं आपण सुरुवातच म्हणालो की भागवतम काय आहे, भगवंतांचं चरित्र आहे, भगवंत आणि भक्तांचं आदान प्रदान आहे. तर इथेही ह्या भक्ताची कथा येते भगवंताच्या, जो काही कारणामुळे पतित झाला होता आणि परत तो भक्त झाला आणि मग भगवत धामात पण गेला. म्हणजे साधारणपणे ही आपली स्टोरी मॅच आहे बघा. आपल्याला आपण जर नीट समजून घेतलं तर ही आपलीच कथा आहे, दुसरं कोणाची नाहीये. आपण फक्त ती मॅच करायला पाहिजे आणि त्याने केलं तेच करायला पाहिजे, झाली. आणि काय पाहिजे नाही का, की असते बघा की आन्सर की, ही आन्सर की आहे. तर हा 6वा स्कंद आहे, त्याचा पहिला जो अध्याय आहे त्यामध्ये ही कथा येते. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण म्हटल्यानंतर बघा, आता आपण ब्राह्मण म्हणजे काय म्हणतो, जन्माने. भगवंत कधीच मान्य करत नाही, जन्माने कोण नसतं, ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना शूद्र. आपण खरं म्हणजे शास्त्र म्हणतं की कलियुगात सगळे शूद्र आहेत. काय म्हटलं ते मला संतुष्ट होईल, कलव शूद्र संभवा. बरोबर, कलव शूद्र संभवा म्हणजे कलियुगामध्ये सगळे शूद्र आहेत ऍक्च्युली, धर्माने. मग ते कर्माने ब्राह्मण होऊ शकतात, वैष्णव होऊ शकतात.
पण सध्या आपल्याला अशी कल्पना आपल्या मनामध्ये भरवलेली आहे की जन्माने कोणते आपण असतो, ब्राह्मण असतो, क्षत्रिय असतो, शूद्र असतो, वैश्य असतो. भगवंत हे मान्य करत नाही. भगवंत म्हणतात गुण कर्म विभागश. मी सगळ्या या 4 लाख योनांचे जे आहेत मानव, त्याची कशी मी विभागणी केली आहे, गुण आणि कर्म. तो कोणत्या गुणामध्ये आहे? सत्वगुणामध्ये आहे, रजोगुणामध्ये आहे, का तमगुणामध्ये आहे? त्याच्याप्रमाणे मी त्याला म्हणतो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का वैश्य आहे का शूद्र आहे. गुण आणि कर्म. तो कर्म काय करतोय? म्हणजे समजा एखाद्या ब्राह्मणाच्या घरी जन्म झालाय त्याचा, आणि जर कर्म शूद्रासारखं असेल तर त्याला ब्राह्मण नाही म्हणताय, भगवंत म्हणताय. गुण आणि कर्माप्रमाणे मी विभागणी केली आहे. पण आपण सध्या काय आपल्याकडे जे शिक्षण पद्धतीमधून जे आपल्याला किंवा समाजामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की बाबा मी मराठा समाजामध्ये जन्मले, तुम्ही मराठा, मी कुठच्या तलवार चालवतोय, मी क्षत्रिय आहे, नाही आहे, मी शिकवतो. म्हणजे का मी ब्राह्मण नाही आहे, तेवढ्या लेवलला मी गेलो नाही. पण त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं, ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. आपण साधारणपणे सगळेच जण दिवसाचे काही काळ सत्वगुणामध्ये असतो, काही काळ तमगुणामध्ये असतो, काही काळ पॅशनेटमध्ये असतो. बरोबर. तर अजामिळ हा ब्राह्मणाच्या घरामध्ये होता. ब्राह्मण म्हणजे खरोखर ब्राह्मण, जो ब्रह्म जानाति ती ब्राह्मण, जो ब्रह्म जाणत होता. म्हणजे भगवंत कोण, हे कोण, ते कोण, अशा घराण्यामध्ये जन्माला होता. पण काय झालं त्याचं बॅड लक असं की एक दिवशी तो भगवंताच्या सेवेसाठी, हा अजामिळ उभा इकडे जो उभा आहे ना, तो अजामिळ ब्राह्मण वेशामध्ये, तो गेला होता फळं आणण्यासाठी भगवंताला रानामध्ये गेला होता. आणि त्यावेळी त्याने काय पाहिलं, दिसतंय का ते काय पाहिलं त्याचे? नाही दिसत आहे. तर त्यावेळी त्याने पाहिलं की एक शूद्र आणि वेश्या याचं मिलन सुरू असतं जंगलामध्ये. आणि तिथे तो थांबतो. बघा, मायेने घात केला, आहे ब्राह्मण, समोर समोर काय पडलं, असं दृश्य पडलं. त्याने ऍक्च्युअली तिचा त्याग करायला पाहिजे होता, त्याने मान फिरून जायला पाहिजे होतं. पण माया कशी आहे भगवंताची, मम माया दुरत्तया. भगवंत म्हणतात देवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. माझी माया प्रचंड स्ट्रॉंग आहे. तुम्ही किती बुद्धिमान असाल, किती योगी असाल, काय असाल, तरी ती तुम्ही पार करणं कठीण आहे. मामेवय प्रपद्यते माया मेताम तरंते. मला शरण आला तरच तुम्हाला शक्य आहे तरुण जाणं. आता ह्याची बघा परिस्थिती काय झाली. त्याने फक्त एकच सीन बघितला. आपण किती सिनेमा बघतो अशा प्रकारचे, किती मोबाईलवरती बघतो. आता जी लहान मुलं पण सगळं त्यांना माहिती असतं. दुर्दैवाने आपण टाळू पण शकत नाही, कारण हल्ली शिक्षण पण त्या मोबाईलवरतीच असल्यामुळे आपण टाळणार नाही कसं. त्यामुळे आपण मुलांच्या मनामध्ये काय चाललंय विचार करा. आपली पिढी पुढे काय घडणार आहे, खूप भयानक परिस्थिती आहे. आपण सावध व्हायला पाहिजे. ह्या कथा त्यांना कळल्या पाहिजे भागवतांच्या, जेणेकरून त्यांच्यामध्ये सुधारणा होईल आणि भक्तवृत्ती. तर त्याने फक्त एकदा लक्ष पडलं, त्याचा पूर्णपणे कॉन्शियसनेस म्हणजे चेतना त्याची पूर्ण बिघडून गेली. आणि त्याने काय केलं, मग त्या वेश्येला काय केलं, खरेदी केलं, आपल्याकडे येऊन सांगितलं. त्याच्यासाठी आपल्या बायकोला त्याने त्याग केला, घालवून दिला, सगळ्यांनी त्याग केला. आणि त्याने वेश्येवर लग्न केलं, तिला घरी आणलं आपल्या. त्याला काय म्हणतात, पतन झालं. त्या वेश्येवर संसार करता करता मुलं झाली. साधारणपणे 90च्या वगैरे वयामध्ये त्यांना एक मुलगा झाला अजामिळला. आणि मुलगा झाल्यानंतर काही साधू संत असे तिकडून जात होते योगायोगाने. तर मुलाचा आवाज येतो म्हणून ते आत आले असतील. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याचं नाव तुम्ही नारायण ठेवा. त्याने एकच गोष्ट आयुष्यामध्ये चांगली केली बघा. एवढं तो पतन झाला होता, मी सांगू तुम्हाला. तो नशा पाणी करायचा, ब्राह्मण होता बघा, नशा पाणी करायला लागला, मांसाहार करायला लागला, व्यभिचार त्यांनी सुरूच केला होता. सुरुवात त्याची पतनाची तिथूनच आहे. सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, क्षुद्र गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तो करू लागला होता. पण त्याला काय माहिती, काय सुकृती होती, त्याने पूर्वी जे काही कर्म केलं होतं, त्यामुळे ते साधू संतांची जर संग झाला त्याच्याशी आणि सांगितलं तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव, तरी नारायण ठेव. आणि त्या मुलावर त्याचा खूप गळा होता, खूप गळा. नेहमी तो त्याचं कौतुक करायचा, नारायण नारायण नारायण, मला हे दे, नारायण मला ते दे. प्रत्येक ठिकाणी नारायण नारायण नारायण.
असं करता करता आता मृत्यू जवळ आला. तो मृत्यूशय्येवरती होता. मृत्यूशय्येवरती आता शरीर सोडायचं आहे. मग त्यावेळी काय झालं? आता मृत्यूच्या वेळी आपली काय अवस्था असते? भागवतामध्ये सांगितलंय सगळं आपले जे वात पित्त कफ जे आहे ते गळ्याकडे येतात. आपला श्वास चोकअप होतो. आपण पाहतो सुद्धा जेव्हा आपण मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या जवळ गेलो ना तर साधारणपणे आपल्या लक्षात येतं की ते काही गोष्टी अस्वस्थ असतात. म्हटलंय की जवळजवळ 40,000 बिच्छू एका वेळी सावल्यात ज्या वेदना होतात त्या ज्यावेळी आत्मा शरीर सोडत असतो त्यावेळी आपल्या होतात. आणि आपण एवढ्या वेदना दरवेळेला भोगतोय तरी पण आपण काय करतोय? परत एक जन्म मिळवण्याची तयारी करतोय. हे कुठेतरी थांबवण्याचा आपण विचारच करत नाही. तर तो घाबरला या स्थितीमुळे आणि त्याने जोरात हाक मारली. आता शेवटी आपण काय करतो अशा वेळेला? नारायण नारायण म्हणून हाक मारली. आपण कोणी जवळच्या माणसाला हाक मारतो नाही का? नारायण नारायण म्हणून हाक मारली तरी पण ते हाक मारायच्या पूर्वी ऍक्च्युली जो अजामिळ होता त्याचं पूर्ण पतन झाल्यामुळे ते सर्व वरती लिहून ठेवलं होतं की बाबा ह्याला कुठे न्यायचंय, मृत्यूनंतर याला गती काय मिळणार आहे, कुठल्या कुठल्या नरकात त्याला फिरवायचं आहे, हे सगळं वरती लिखाण सुरू आहे यमराजांच्या ऑफिसमध्ये. त्याप्रमाणे काय झालं? यमदूत आले. त्याची ड्युटी आहे. ज्यावेळी मनुष्य मृत्यू पावतो आणि तो मृत्यू पावताना तर भगवंताचं स्मरण करत नाहीये तिथे यमदूत येणारच. भगवंत म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. म्हणजे अंतकालीच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शरीर सोडताना अंतकाली जर माझं स्मरण झालं तर तुम्ही माझ्याकडे येणार म्हणजे विष्णूतूच येणार मला न्यायला वैकुंठामध्ये. अन्यथा तुम्ही पापी आहात म्हणून तुझ्या मुखात नाव नाही आलं भगवंताचं. बरोबर. मग जे काही आपली कर्मफळ असतील त्याप्रमाणे जी काही आपली वासना मृत्यूचा समय असते ती वासना राहिली. भगवंताचं स्मरण नाही झालं भगवंताच्या उपदेशाप्रमाणे मग विष्णूदूत नाही येणार. मग कोण येणार? यमदूत येणार. तसेच यमदूत आले कारण याचा सगळा रेकॉर्ड खराब आलेला होता पतन झाल्यामुळे. मग ते यमदूत आले पण त्याने नारायण पण म्हटलं होतं. भीतीपोटी नारायण म्हटलं होतं आणि ते म्हटल्यामुळे झालं. भगवंताने म्हटले ना अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शरीर सोडताना जर माझं कोणी स्मरण केलं म्हटलं राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग गोविंद जी काही भगवंतांची नाव आहेत ती फक्त भगवंताची नाव आहेत तीच. नारायण विष्णू काही म्हणत भगवंताने माम एव म्हटलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून शास्त्र समजलं पाहिजे. आपण काय कोणाचे नाम जप करत बसतो. कसे येणार विष्णुदूत? कोणतरी येणार तुम्हाला. ठीक आहे यमदूत पण घेऊन आल्यानंतर तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जातील पण वैकुंठात नाही येणार. परत जन्म मृत्यू सुरू जाणार. भगवंत म्हणतात अंतकालेच्या माम एव. आता काय झालं माहितीये का? अजामिळला काय भगवंताचं नाव घ्यायचं माहिती नव्हतं कारण ते विसरला होता आपलं ब्राह्मण पद सगळ्या भोगांमध्ये. पण भीतीपोटी आर्त परिस्थितीमध्ये त्याच्या दुःखाचं नाव आलं नारायण नारायण धाव. हे कोणतरी दिसतात अकरा विकरा राक्षस यमदूत ते मला मारतील घेऊन जातील तू बाबा ये लगेच. मुलगा वाचवे त्यांना असं वाटलं पण मुलाचं नाव नशिबाने नारायण होतं म्हणून तिथे काय झालं विष्णुदूत. पण हा नावाचा महिमा आहे. अजाणतेपणे ते नाव घेतलं नारायण आणि विष्णुदूत आले. आता काय झालं? भांडण सुरू झालं बघा. कन्फ्युजन. यमदूत आले. यमदूत त्यांना काही ज्ञान नाहीये भगवंतांबद्दल भगवंतांच्या भक्तांबद्दल आणि विष्णुदूतांबद्दल. ते पण चक्रावले. कोणतरी ही माणसं आली बघा आणि ती बघा कशी दिसते भाव बघा विष्णुदूतांचा. हे सगळे विष्णुदूत आहे. हे विष्णू नाहीये हे वैकुंठवासी आहे. आपण पाहिलं होतं बघा वैकुंठाचं वर्णनांमध्ये. तर हे सगळे आले तिथे आणि सांगितलं बाबा तुम्ही का आलात? यमदूतांना विचारलं तुमचा काय संबंध इथे? त्याने भगवंताचं नाव घेतलंय नारायण. तुमची हिंमत कशी झाली इथे यायची? यमदूत काय झाले कन्फ्युज झाले. अरे बाबा आमच्या बॉसने सांगितलं आहे हा नालायक माणूस आहे. रेकॉर्ड प्रमाणे आलोय. रेकॉर्ड कोण लिहित होतं यमलोकामध्ये? कोण रेकॉर्ड लिहितो? चित्रगुप्त. चित्रगुप्ताच्या वहीमध्ये जेव्हा आम्ही रेकॉर्ड बघून आलो ना बघा ना तुम्हाला दाखवतो हा रेकॉर्ड बघायचा काय आहे तो. एकही चांगलं काम नाही करत.
सगळ्या वाईट गोष्टी आहेत सगळ्या शूद्राच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणून आम्ही न्यायला आलो आमची काही चूक मग आता तेही ऐकेनात यमदूत ऐकेनात विष्णुदूत काय तर विष्णुदूतच आहेत भगवंताचेच आहेत ते त्यांचं फिक्स होतं याला आम्ही न्यायचं कारण नारायण म्हटलं झालं ते म्हणाले थांबा जरा यमदूत म्हणाले ते गेले परत यमपुरीमध्ये ते बघा यमदूत आणि यमराज तिथे बसले बघा आसनावरती आणि विचारलं हो असं घडलं तो अजामीर नावाचा जो पतित ब्राह्मण होता त्याला आम्ही न्यायला गेलो होतो पण तिकडे कोणतरी 4 भुजावाले कोणतरी माणसं आली आणि त्यांनी आम्हाला अडवलं ते न्यायला देत नाहीये काय करायचं यमदेवाला सगळं माहिती होतं यमराज कोण आहे यमराज 12 महाजनांपैकी आहे भगवानाच्या श्रेष्ठ भक्तांपैकी यमराज आहे त्यांना ती ड्युटी दिलेली आहे त्यांना ती शक्ती दिलेली आहे की मृत्यू झालेल्या लोकांची काय करायचं निगराणी करायची त्यांना कुठे न्यायचं त्यांना काय शिक्षा द्यायची कुठला नरक द्यायचं का स्वर्गामध्ये टाकायचं का ब्रह्मलोकामध्ये टाकायचं का पृथ्वीवरती टाकायचं कुठल्याही हे सगळ्याची जी काही त्या हिशोबाप्रमाणे त्यांचं एक खातं दिले भगवंताने त्यांचं लक्ष झालं काय भानगड आहे ती विष्णूच आले होते काय झालं ते त्याने म्हणे मृत्यू समयी म्हणजे शरीर सोडताना नारायण म्हटलं मुलाचं नाव घेतलं होतं पण मुलाचं नाव घेतलं म्हणून काय झालं अहो याने खूप पापं केली त्याला इकडे आणलं पाहिजे यमराज म्हणे थांबा ह्यापुढे म्हटलं लक्षात ठेवा ज्यावेळी कुठलाही व्यक्ती मृत्यू समयी भगवंताचं स्मरण करेल त्याचं नाव घेईल त्याच्या सावलीला पण जायचं नाही सावलीला पण जायचं नाही त्या परिस्थितीला सोडून द्यायचं भगवंताचा काहीतरी निपटारा करते न्याय करते तो आपला कक्ष नाहीये कारण भगवंताने सांगितलं ना अंतकालाचे महामेव स्मरण मुक्त्वा कलेवर म्हटलं ना त्याने कंडिशन फुलफिल केली म्हणून ते आलेत ना हा झाला नावाचा महिमा मग त्यानंतर अजामेळला परत संधी दिली गेली भक्ती करण्याची लगेच ते काय वैकुंठात नाही गेले तर पुढे वर्णन आहे आपला तो विषय नाही आपण फक्त हरिनामाचा महिमा काय हे समजून घेण्यासाठी एक समर्पक उदाहरण आपण घेतलं ते आपल्या सगळ्यात जवळ आहे आपण असे पतित होऊन आता ह्या स्टेजला आलोय कलियुगाच्या ह्या चतुर्युगाच्या ह्या कलियुगामध्ये ह्या शतकामध्ये आपण इथे आहोत म्हणजे आपण काहीतरी नालायकपणा केला आहे आणि आताही आपण जर शाळे नाही झालो आपल्या मुलांची नावं नारायण नाही आहेत ना आणि जरी असली तरी आपण कधी एवढे नशिबान असं काय माहिती मुखातनं पटकन नाव येईल काय माहिती कधी शरीर सोडणार हे पण नाही ही फक्त योगायोग म्हणजे आपल्यासाठी योगायोग म्हणायला पाहिजे असं काहीतरी एकदाच घडलंय अजामेळच्या बाबतीमध्ये त्यानंतर कोणी अजामेळ घडला नाहीये योगा शास्त्रामध्ये फक्त भगवंतांनी आपलं वचन सिद्ध करण्यासाठी सांगितलं की अंतकाळी जरी नाव घेतो माझं कोणी त्यावेळी माझे दूध येतात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये हे भगवंतांनी सांगितलंय बघा ते भागवतामध्ये प्रूव्ह केलं तर पुढे बघा असे बरेचसे श्लोक ह्याच्यामध्ये देतात ते आपण फक्त असे वाचत जाऊया कारण आपल्या नामाचं महत्व कळेल तर काय म्हणतात बघा सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम शेषागहरम विदुः भाषांतर श्रील प्रभुपाद द्वारा भाषांतर समजून दिले श्लोकावर तसं काय आपल्याला कळत नाही संस्कृत आपलं नाही चांगलं मनुष्याने भगवंतांच्या पवित्र नामांचा जप करताच बघा इथे पण नामाचा महिमा त्याच बघा कथेमध्ये येतोय हा 14वा श्लोक आहे म्हणजे पहिल्या अध्याय जो आहे ना अजामेळची कथा त्या पहिल्या अध्यायातला 4वा श्लोक आहे मनुष्याने भगवंतांच्या पवित्र नामांचा जप करताच त्याची अगणित आपल्याला माहिती आहे आपण किती बाबा केली किती जन्म घेतले किती बाबा केले या जन्मात किती बाबा केले हेच माहिती नाही आपल्याला मागचं कोण करणार पण भगवंताचा सगळा हिशोब आहे हा व्यवस्थित एवढंच पण सुदभर पण चूक होत नाही चित्रगुप्त अगदी बरोबर लिहून ठेवतात तर त्याची अगणित पापकर्मांपासून त्वरित म्हणताय इमिजिएट इफेक्ट आहे असं नाही आज घेतलं औषध तर कधीतरी आणखी डोस घ्या 8 दिवसांनी बरं होणार रोग असं नाही त्वरित हरिनामाचं औषध घेतलं की भवरोग दूर होणार त्वरित मुक्तता होते त्याने हा जप बघा इथे आणि एक विशेष सांगितलंय जपाचा महिमा त्याने हा नाम जप भगवंताचा नाम जप अप्रत्यक्षपणे म्हणजे असं
सत्संगामध्ये येऊन सगळ्यांबरोबर जपमाळ घेऊन नाही, त्याने होणारच आहे. पण तसंही न करता म्हणजे अप्रत्यक्षपणे म्हणजे दुसऱ्याच कोणत्यातरी वस्तूकडे निर्देश करीत, जसं अजामिळने आपल्या मुलाला म्हटलं ना नारायण, भगवंत थोडी हात मारली होती, मुलाला म्हटलं नारायण, तरी विष्णुदूत आलेच की नाही. तर दुसऱ्याच कोणत्या तरी वस्तूकडे निर्देश करीत विनोदाने, बघा विनोदाने केवढा महिमा आहे बघा, एवढी भगवंत संधी देतात आपल्याला. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, इस्कॉनची जेवढी संकीर्तन जातात नाही का, किंवा इस्कॉनचे भक्त ते ओळखता येतात, सदरा असतो, खाली धोतर असतं, शिंडी असते, ते संकीर्तन करतात, काहीतरी करतात. मग कधी कधी म्हणतात बघा, अरे ते बघा हरे कृष्णवाले चालले, विनोदाने म्हणतात कधी कधी. झालं हे बघा, त्याचा पण त्यांना फायदा होतो. विनोदाने संगीतयुक्त करमणुकीसाठी काय काय लोक म्हणजे कधी आपण हल्ली बघा वाढदिवस पण म्हणतो नाही का, हरे कृष्णा टू यू, हरे कृष्णा टू यू म्हणतो की नाही, करमणुकीसाठी सुद्धा. अथवा अगदी उपेक्षेने हे हरे कृष्णा वाई नुसते हरे कृष्णच म्हणत असतात, यांना बाकी कुठला देव धर्म काहीच नाही. उपेक्षा हे काय सुधारणार नाही, यांच्या मार्गात जायला नको. उपेक्षा पण हे नाव आले ना हरे कृष्णावाले, भगवंत नाव आलं तरी तो परिणामकारक ठरतो. म्हणजे कुठेतरी बॉम्ब नाही का, बॉम्ब बांधला गेलाय, त्याने हरे कृष्ण म्हटले बॉम्ब बांधलाय, तो कधीतरी फुटणार आहे आणि कधीतरी तो भक्ती मार्गामध्ये येणार असा, आणि मग आपल्या आनंदाने हरीचं कीर्तन करणार आणि कथा ऐकणार. पण त्याचा रेट बघा कमी आहे बघा. कणकोली इस्कॉन मध्ये इथे बघा येणारे लोक किती कमी आहेत बघा. कणकोलीमध्ये किती आहे, किती 25-40,000 लोक असतील, पण इथे येणारे 100 पण नसतात. तो रेट कमी आहे, कारण प्रारब्ध संपलं नाहीये, ज्ञानामध्ये नाहीये. हळूहळू भगवंताच्या कृपेने भक्तांच्या संघामध्ये येऊन ते होणार आहे, ते नामजप करणार आहे. आणि त्यांनी कसंही जरी म्हटलं, लक्ष लागलं जरी नसेल, झोप जरी येते, कधी होतं नाही का आपलं, भगवंत त्याचं क्रेडिट देतात बघा, असं या श्लोकामध्ये म्हटलंय. वेदशास्त्रांच्या बघा, सामान्य लोक म्हणत नाहीये, वेदशास्त्रांच्या सर्व विद्वान पंडितांनी हा निष्कर्ष मान्य केलेला आहे. म्हणजे सगळे जे आहेत ऋषीमुनी, नारद, असित, देवल, व्यास, हे सगळे जे आहेत हे सगळे म्हणजे हे जे आपले आचार्य आहेत सोडून द्या, ते तर आहेतच, ते त्यांना फॉलो करतात. पूर्वी सगळे ब्रह्मदेवापासून सगळे जण हे सगळे विद्वान पंडितांनी हा निष्कर्ष जो आहे ना तो मान्य केला. मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे तो स्वीकारायला? आपल्याला तर प्रभुपादांनी सांगितले प्रोसेस की हरिनाम कसं घ्यायचं. सकाळी उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती, माळेवरती, बीड बॅग मध्ये त्याची पद्धत सांगितली आहे, त्या पद्धतीमध्ये करा. म्हणजे कसं माहितीये, छान तुम्हाला त्याचे इफेक्ट मिळत जातील. म्हणजे कसं बघा, सगळेजण अभ्यास करतात बघा, पण काही जण खूप चांगला अभ्यास करतात, चांगली पुस्तकं वाचतात, चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ऍडमिशन घेतात, अभ्यास करण्याची पद्धत त्यांची सिस्टमॅटिक असते, स्टडी मॅनेजमेंट त्याला म्हणतात, त्यांना चांगले मार्क मिळतात. ते मग जेई असू देत, नीट असू देत, तुमच्या UPSC काय पण एक्झाम सगळ्या व्यवस्थित क्रॅक करतात, त्यांना पण सिस्टमॅटिक जायला लागतं. तसं ही पण प्रोसेस जी आहे ना, त्याला काहीतरी सांगितलंय, पद्धती आहे, ती पद्धती फॉलो केली तर आपल्याला लाभ जास्त होतो. कधी कधी आपण आपल्या मनाने करतो, नाही असं करूया, काय नाही, म्हणजे कसं आपण कसं जपमाळ हात घालतो, बोट बाहेर काढतो, आणि कधी कधी मोबाईल पण घेतो, असं ह्या बोटाने जे बोट बाहेर असं नाही का, मोबाईल पण घेतो, कधी कधी झोप आले तर फिरतो, काय काय करतो आपण. पण कसं आहे, त्याचा आपल्याला लाभ होतोच नाही असं त्या भाग नाही, ते म्हटलंय लाभ होतोय म्हणून. पण त्याची प्रोसेस आहे, जप कसा करायचा, ते एक मेडिटेशन आहे ना, मंत्र मेडिटेशन आहे. मग त्याची करण्याची पद्धत सांगितली आपण आचार्यांनी, तर त्या पद्धतीप्रमाणे केलं तर हा निष्कर्ष सगळ्या पंडितांनी मान्य केले, आपण आहे असा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पुढे बघा, हा एक श्लोक आहे बघा, पतितः स्खलितो भग्न संदष्टस्तप्त आहतः हरिनित्यवशेनाः भूमानार्हति यातना. इथे त्यांनी बघा एक थोडं स्पेसिफिक पण सांगितलंय, हरिनामाचे उच्चारण करणारा मनुष्य कितीही पापी असला आणि दुर्दैवी अपघातांमुळे मरण पावला तरी त्याला नरकामध्ये मुळीच प्रवेश करावा लागत नाही. त्याचा अपघात पुढीलप्रमाणे कोणत्याही कारणाने झालेला असो, घराच्या छपरावरून खाली पडणे, प्रवास करीत असताना घसरून पडणे, हाडे मोडणे, सर्पदंश, ताप अथवा अन्य वेदनांनी जर्जर होणे आणि शस्त्रांनी घाय होणे.
बरोबर? म्हणजे हरीचं नाम जो घेतो तो पापी जरी असला तरी त्याला त्याचं फळ मिळतं. कमीत कमी तो नरकात जात नाही. त्याला परत मनुष्य जन्म मिळून तो काय करतो, त्याला परत संधी दिली जाते भक्तीची, भक्ती करण्याची आणि प्रगती करण्याची. हा शास्त्राचा आदेश आहे. आता शास्त्र काय म्हणतं बघूया, आपण पुढे पुढे जाऊया. इथे एक पद्मपुराण, तशी 18 पुराण आपण म्हटली, वेदांचे जे विभाग केले व्यासदेवानी, त्याच्यामध्ये 18 पुराण आहे. त्यातला पद्मपुराण एक पुराण आहे. त्यामध्ये एक नावाबद्दल काय म्हटलंय बघा. मी म्हणतो, ती म्हणायची गरज नाही, फक्त ऐका, तुम्ही वाचू शकता. स्वयं नारायणो देवः स्वनाम्नि जगतां गुरुः आत्मनो अभ्यधिकां शक्ति स्थापयामास सुव्रतः. त्याचा अर्थ पण लिहिलाय, उत्तम व्रत का पालन करने वाले महर्षियों. ऐका म्हणतात, हे महर्षी लोक ऐका, म्हणजे उत्तम लोक म्हणजे आपण नाही येते, महर्षी लोकांना भगवंत म्हणतात. जगद्गुरु म्हणजे भगवंत नाही म्हणत आहे, महर्षीना कदाचित व्यासदेव म्हणत असतील. जगद्गुरु भगवान नारायण ने स्वयं ही अपने नाम में अपने से भी अधिक शक्ति स्थापित कर दी है. बघा कोण म्हणते, पद्मपुराण काय म्हणते, ऐका. भगवान नारायणांनी म्हणजे भगवंतांनी काय केलंय, स्वतःच्या नावामध्ये स्वयं ही अपने नाम में, परत सांगतात आपल्या नावामध्ये, बाकी कुठलं नाही, अपने नाम में अपने से भी अधिक शक्ती स्थापित कर दी है. सगळी शक्ती कशामध्ये आहे, नामामध्ये आहे. आपण जे शिक्षाष्टक म्हणतो बघा, त्यामध्ये पण भगवान म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही का, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. काय म्हणतात, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. चैतन्य महाप्रभूने परत तेच सांगितलं भगवंतानी, महाप्रभू बोलून आले त्यावेळी 500 वर्षापूर्वी. सगळ्या माझ्या शक्ती ज्या आहेत ना त्या नावामध्ये आहेत. कारण का, कारण कलियुगामध्ये कोणीच रावणा एवढा, हिरण्यकश्यपू एवढा, हिरण्याक्ष एवढा ताकदवर नाहीये, कंसा एवढा, दुर्योधन एवढा ताकदवर कोणीच नाहीये. सगळे आपण शेळपट आहोत. काय मला काय इथे ताकदवर अवतार घेऊन याची गरज नाहीये. मला शस्त्र घेऊन इथे त्यांना मारण्याची गरज नाहीये. त्यामुळे मी काय केलं, पण इथे एक प्रॉब्लेम आहे, इथे तेव्हा शक्ती नाहीये हातात, म्हणजे हातात पायात किंवा शरीरात शक्ती नाहीये, पण शक्ती कुठे झाली आहे, मनात आहे. सगळे अनर्थ मनात आहे. मध्ये अनर्थ नष्ट करायला पाहिजे ना. मला शस्त्राचा उपयोग काय, म्हणून मी काय केलं, माझ्या सगळ्या शक्ती कुठे टाकल्या, नामात टाकल्या. त्यामुळे माझ्या नामाचा जर जप केला तर तुम्हाला काय होईल, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या कलियुगामध्ये फक्त एकच धर्म आहे, काय, हरे नाम हरे नाम हरे नामैव केवलम. कारण भगवानाने सगळ्या शक्ती नामामध्ये ठेवल्या आहेत. शंकर भगवान काय म्हणतात बघा. आता हे कुठलं आहे, पद्मपुराण. परत पद्मपुराण आलंय, व्यासदेवांनी लिहिलंय. भाग 4 पाताळखंड, अध्याय 80, श्लोक 2. शिवजी आणि पार्वती संवाद करतायत. त्यांचे बरेचसे श्लोक आहेत शिवजी आणि पार्वतीचे हरिनामावर, भगवंताच्या नामाचा महिमा. इथे बघा हा श्लोक मलाही माहित नव्हता, खूप छान श्लोक आहे. ईश्वर उवाच हरे नाम हरे नामैव केवलम हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्णेति मंगलम. काय सांगितलंय बघा, याच्यापूर्वी आपण श्लोक म्हटलं ना, त्याची पहिली लाईन काय होती, हरे नाम हरे नामैव केवलम कलौ नास्तैव गतिर अन्यथा. हे सांगितले शास्त्राने, वेदाने सांगितलंय. म्हणजे हरे नाम आणि हरिनामच केवळ. पण चिंता करायची गरज काय, एक सांगून कळत नाही का. त्यावेळेस लोकांना कळत होतं, सत्ययुगातले लोक, द्वापर युगामध्ये सगळे लोक हुशार होते. पण आपण जे कलियुगामध्ये येणार होतो ना, त्यांना एकदा सांगून कळतं का, नाही कळत. म्हणून ते मुद्दाम हरे नामैव केवलम ते आपल्याला माहिती होतं. आणि पुढे पण म्हणतात कलौ नास्तैव गतिरन्यथा. कलौ म्हणजे कलियुगात, ह्याच्यापेक्षा दुसरा काय उपाय नाही, ह्याच्यापेक्षा दुसरा काय उपाय नाही, ह्याच्यापेक्षा दुसरा काय उपाय नाही. अरे 3 वेळा बोलायची काय गरज आहे. कलौ नास्तैव गतिर अन्यथा. दुसरी गतीच नाहीये. तुम्ही काय कुठल्या स्वामी महाराज देवी देवता यज्ञ
तप जप काही करा, पण हरे नामापर्यंत जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत काहीच प्राप्त होऊ शकत नाही. आध्यात्मिक भौतिक मिळेल. भगवान शंकर तेच म्हणतात बघा, सेम हरेर नाम हरेर नाम केवलम. पार्वतीला सांगतायत, कारण पार्वती नाही का, पार्वती म्हणते एकदा शंकर बघा कसे असतं बघा, नेहमी ध्यानस्थ बसले असतं. आता ते कोणाचं ध्यान करतात ना, ध्यानस्थ बसले म्हणजे, आणि ध्यान करतात म्हणजे जपावरती ध्यान करतायत काहीतरी. कारण ते कोण आहे, शंकर कोण आहे, वैष्णवाना यथा शंभू. सर्वश्रेष्ठ वैष्णव भगवान शंकर आहे. कळलं का? म्हणजे भगवंतच नामस्मरण करत असणार आहे. मग पार्वतीला माहिती नव्हतं. पार्वती म्हणते, अहो तुम्ही नुसते ध्यानास्थ बसले असतात आणि काहीतरी पुटपुटत असता. काय पुटपुटता तुम्ही? त्यावेळी ते काय म्हणतात, त्याचा एक श्लोक आहे, हरे नाम केवलम. फक्त हरीच नाव घ्या, फक्त हरीच नाव घ्या. हरे राम हरे कृष्ण 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 इति मंगलम. सर्व मंगल्य जे आहे, अंतिम मंगल्य, सर्वश्रेष्ठ मंगल्य काय होऊ शकतं म्हणजे अध्यात्म जगाची प्राप्ती, भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती, भगवत प्रेम प्राप्ती. हे सगळं जे आहे ना ते फक्त कशाने मिळेल, हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्णेची मंगलम. कृष्ण कृष्ण गोविंद माधव याशिवाय शक्यच नाही. म्हणून कोण सांगताय, शंकरी सांगतायत पार्वतीला. म्हणून मी नेहमी काय करत असतो, त्या भगवंताचं नाव घेत असतो. इथे बघा एक थोडस परत एक ट्विस्ट म्हणेल बघा, अरे पहिले हरिनाम म्हटलंय, हरे कृष्ण म्हटलंय, असं काही मनात येत नाही आपल्या, है ना. शंकरजी पहिले हरिनाम म्हणताय असं पण मनात येईल, पण तसं काय आपण मत करून घ्यायची गरज नाहीये. आणि बऱ्याच वेळेला शास्त्रामध्ये काय होतं माहितीये का, असं मुद्दाम, आता हे काही चूक नाहीये, शंकरची चूक करू शकत नाही, भगवान साक्षात भगवंतच आहे, बरोबर ना. बऱ्याच वेळेला असं केलं जातं मुद्दाम का, कारण या कलियुगामध्ये म्हणा किंवा भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. ते काही लोक असतात ते इतके नास्तिक असतात किंवा एवढ्या नीच बाजूमध्ये असतात की त्यांना इकडे आणायचं नसतं भगवंतांना लवकर. पण कसं असतं माहिती का, पुसका आंबा जर आला चांगल्या आंब्यामध्ये तर काय होतं, सगळी पेटी खराब होते नाही का. मग त्यांना भ्रमित करण्यासाठी कधी कधी असं उलट सुलट काहीतरी सांगितलं असतं. मग ते काय म्हणतात बघा, हे हरे कृष्णवाले इस्कॉनवाले काय करतात, हरे कृष्ण हरे राम म्हणतात. इथे काय म्हणतात बघा, हरे राम हरे कृष्ण. मग ते येणार नाही. मग ते नास्तिक लोक जे आहेत आणि ते आपल्याला येऊन वाटत राहणार आहे, त्यांना भगवंताने राम केलं. जे खऱ्या ज्ञानामध्ये आहे समजून घेणार आणि येणार. तर हा पार्वतीला त्यांनी सांगितलं मी काय करतोय. ते अनेक ठिकाणी म्हणतात बघा, भगवान शंकर म्हणतात, राम रामेची रामेती मनोरामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर तुला काय म्हणायचं आहे की मी राम राम राम, त्यामुळे त्यात माझं मन रमतं. मनोरामे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, म्हणजे विष्णूच्या सहस्रनामाशी तुलना एका रामनामाशी केलंय. म्हणजे एक तुम्ही रामनाम घेतलं तर विष्णूचं सहस्रनाम झालं. तो श्लोक इथे आहे, मगाशी गेला होता. इथे तो श्लोक आहे बघा. श्लोक वाचणं थोडस कठीण आहे, पण त्याचा अर्थ आपण बघूया. 2 श्लोक आहेत बघा, आपण समजून घेतलं पाहिजे. या साईडला ते आहे ना, त्यामध्ये काय म्हटलंय, चॅन्टिंग वन नेम ऑफ विष्णू इक्वल्स स्टडींग ऑल वेदांस. त्याच्या पूर्वीचा श्लोक तो होता बघा. विष्णूचं एक नाव घेतलं की 4 वेदांचा अभ्यास केल्यासारखा आहे. 4 वेद म्हणजे लाखो श्लोक झाले, कधीच पोचणार नाही आपण. पण विष्णूचं एक नाव घेतलं आपण तर 4 वेदांचा अभ्यास केल्यासारखा आहे. स्टडींग ऑल द वेदा. नंतर काय म्हणतात, चॅन्टिंग वन नेम ऑफ राम इज इक्वल टू चॅन्टिंग 1000 नेम्स ऑफ विष्णू. म्हणजे भगवान रामांचं एकदा नाव घेतलं तर 1000 वेळा विष्णू नाव घेतलंय काय. म्हणजे विष्णू सहस्रनाम सगळ्यांना माहितीये. एकदा राम म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं आपल्याला भाग्य मिळतं, बरोबर. आणि असं एकदा विष्णूच नाव घेतलं तर 4 वेद केले. बापरे, म्हणजे आपण एकदा राम म्हटलं तर आपण 1000 वेळा वेद वाचलेलं आहे. एकदा विष्णूच नाव घेतलं, सॉरी एकदा रामाच नाव घेतलं तर 1000 वेळा 4 वेद अभ्यास केल्यासारखं आहे बघा. गणिती कॅल्क्युलेशन हे सगळं शास्त्रामध्ये आहे. त्याचं नाव दिले बघा, कुठल्या शास्त्रामध्ये आहे ते मला इथून दिसत नाहीये. त्यानंतर इकडे एक श्लोक आहे बघा त्या साईडला, त्यात काय म्हटलंय, अजून पुढे जाऊन सांगितलंय,
चॅन्टिंग वन कृष्णा नेम इज इक्वल टू चॅन्टिंग 1000 नेम्स ऑफ विष्णू 3 टाइम्स. म्हणजे एकदा कृष्णाचं नाव घेतलं तर काय होईल, 1000 वेळा नाही, 1000 विष्णू सहस्रनाम आहेत ना, 3 वेळा म्हटले आहेत म्हणजे 3000 वेळा. 3 गुणिले 1000 म्हणजे 3000 वेळा विष्णू नाम घेतल्यासारखं आहे एकदा कृष्ण नाव घेतल्यानंतर. बापरे, मग काय म्हटलं आपण, एकदा रामाचं नाव घेतलं तर काय होईल, 1000 विष्णूची नाव. आणि एक विष्णूचं नाव म्हणजे किती, एकदा वेद म्हटलं झालं. बापरे, म्हणजे जर आपण कृष्णाचं एक पण नाव तर काय होईल, 3000. बरोबर ना, 3000 बरोबर ना वेळा वेद म्हटल्यासारखं आहे. बघा किती आपल्याला म्हणजे कृष्णाच्या नावामध्ये किती ताकद आहे बघा, भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. तर ही आपण समजून घेतली पाहिजे शास्त्राच्या नजरेतून. मग आपली गफलत नाही होणार. कोणी सांगितलं हा मंत्र म्हण, तो मंत्र म्हण, हे सर्व धर्मात परित्यज्य, भगवंतांनी पण सांगितलं सर्व धर्मात परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. गेल्याच वेळी आपण हा श्लोक बघितला होता बघा. सगळ्या या धर्मांचे जर त्याग करा, फक्त तू मला शरण आला असतात तर सगळ्या पापांतून मी मुक्त करून टाकेन. काळजी करू नकोस, मा शुच, घाबरू नकोस. कारण काय, सगळी शक्ती भगवंताने आपल्या नामामध्ये ठेवली आहे. पण भगवंताचं नाव ते घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण पुढे पुढे गेलो तर भगवान शंकरांनी हे म्हटलंय श्लोक. माझ्यामध्ये आता इथे आपण आज थांबूया. पुढे आपण नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अजून बरंच काही आपल्याला बरेच उदाहरणं बघायची. हरिनाम महिमाची आपण फक्त अजामीचं उदाहरण बघितलं, शंकरींचं बघितलं, अशी शास्त्रामध्ये खूप उदाहरणं आहेत. ते आपण पुढच्या वेळी बघूया आणि त्याप्रमाणे आपली श्रद्धा दृढ करूया. हरे कृष्णा. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama